नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय जय महाराष्ट्र. महत्त्वाच्या बातम्यांचा सविस्तर आढावा आता आपण घेणार आहोत. सुरुवात करणार आहोत 1 मिनिट 1 न्यूजला. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर 12व्या दिवशी भारतानं पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याला सडेतोड उत्तर दिलंय. भारतीय हवाई दलाच्या मिराज 2000 विमानांनी नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमधल्या पूंछ सेक्टरमध्ये बालाकोट भागातल्या जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. यासाठी तब्बल 1000 किलोंची स्फोटकं वापरण्यात आली. यामध्ये जैशचे तळ तसंच कंट्रोल रूम पूर्णपणे नष्ट करण्यामध्ये हवाई दलाला यश मिळालंय. भल्या पहाटे 3:30 वाजता ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये जैश ए मोहम्मदच्या तळांनाच लक्ष्य करण्यात आलं होतं. जैशचा हा तळ घनदाट जंगलात होता आणि एका टेकडीवर होता. या भागात नागरी वस्ती नव्हती. या हल्ल्यामध्ये नागरी जीवितहानी होऊ नये याची खबरदारी घेण्यात आल्याचं परराष्ट्र खात्याचे सचिव विजय गोखले यांनी नंतर स्पष्ट केलं. तर बालाकोट हल्ल्यामध्ये जैशचा प्रमुख मसूद अझहरच्या मेव्हण्याचा खात्मा झाल्याची ही माहिती मिळते. Commanders and groups of jihadis who were being trained for Fidaian action were eliminated. This facility at Balakot was headed by Maulana Yusuf Azhar, alias Ustad Ghori, the brother-in-law of Masood Azhar, chief of the JEM. The government of India is firmly and resolutely committed to taking all necessary measures to fight the menace of terrorism. Hence, this non-military preemptive action was specifically targeted at the Jaish-e-Mohammed camp. The selection of the target was also conditioned by our desire to avoid civilian casualties. The facility is located in thick forest on a hilltop far away from any civilian presence. As the strike has taken place only a short while ago, we are awaiting further details. The government of Pakistan had made a solemn commitment in January 2004 not to allow its soil or territory under its control to be used for terrorism against India. We expect that Pakistan lives up to its public commitment and takes follow-up action to dismantle all JEM and other camps and hold the terrorists accountable for their actions. Thank you. भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या हवाई स्ट्राईक नंतर देश सुरक्षित हातांमध्ये असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली आहे. राजस्थानमधल्या चुरू इथं झालेल्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात वायुसेनेचं अभिनंदन करत पुलवामा हल्ल्याचा बदला घेतल्याचं सांगितलं. यावेळेला त्यांनी 2014 मध्ये उच्चारलेल्या त्या कवितेच्या ओळी पुन्हा एकदा म्हणून दाखवल्या. मोदी म्हणाले, सौगंध है मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा, मैं देश नहीं रुकने दूंगा, मैं देश नहीं झुकने दूंगा. मैं देश नहीं मिटने दूंगा, मैं देश नहीं रुकने दूंगा, मैं देश नहीं झुकने दूंगा. मेरा वचन है, मेरा वचन है भारत मां को, मेरा वचन है भारत मां को, तेरा शीश झुकने नहीं दूंगा. सौगंध मुझे इस मिट्टी की, सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा. या हल्ल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी ट्विट करून भारतीय हवाई दलाचं कौतुक केलंय. विरोधी पक्षांनीही या हल्ल्याला आपला पाठिंबा दर्शवलेला आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय हवाई दलानं केलेल्या कारवाईत दहशतवाद्यांचे मोठे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. हवाई दलाच्या या कारवाईचं देशभर कौतुक होत आहे. त्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंही ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. आम्ही चांगले वागतो म्हणून आम्हाला दुबळे समजू नका असे खडे बोल सचिननं सुनावलेत. तसंच त्यानं हवाई दलाला सलाम केलाय. जय हिंद असंही आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे.
भारताच्या एअर स्ट्राईकला जैश ए मोहम्मदला मोठा दणका बसलाय। मसूद अझहरचा मोठा भाऊ इब्राहिम अझहर या हल्ल्यात ठार झालाय, तसंच मसूद अझहरचा मेवणाही हल्ल्यात ठार झालाय। इब्राहिम बरोबरच जैशचा कमांडर मौलाना अम्मार आणि मौलाना तलाह सैफचाही खात्मा भारताच्या एअरफोर्सनं केलाय। जैश ए मोहम्मदच्या काश्मीरमध्ये सर्व ऑपरेशन्स पाहणारा महत्वाचा असलेला कमांडर मुफ्ती अझहर खान काश्मीरीचाही खात्मा झालेला आहे। भारतीय लष्कराच्या कारवाईनंतर पाकिस्तानचा तिळपापड झालाय। यावेळेला भारताकडून झालेल्या हल्ल्याचे दावे पाकिस्ताननं फेटाळलेत। हल्ल्यानंतर पाकिस्तान पुरता बिथरला असून पंतप्रधान इम्रान खाननी तातडीची संयुक्त संसदीय बैठक बोलावली आहे। तसंच कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार राहण्याचे पाक लष्कर आणि नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे। भारतीय वायुसेनेच्या विमानांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी बालाकोट, चाकोटी आणि मुझफ्फराबाद इथल्या दहशतवादी तळांवर हल्ला केला। या हल्ल्यात मोठ्या संख्येनं दहशतवाद्यांचा खात्मा झालाय आणि दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचा तळ नष्ट करण्यात आलाय। भारतानं पाकिस्तानवर एवढी मोठी कारवाई केल्यानंतर देशभरात जल्लोषाचं वातावरण आहे। तरुणांमध्ये जोश दिसतो आहे। घाटकोपरमध्ये 100 तरुणांनी एकत्र येत घाटकोपर स्टेशन पूर्वेला ढोल ताशे वाजवले, फटाके फोडले, पेढे वाटून आपला आनंद साजरा केला। भारतीय लष्कराचं मनोबल उंचावण्यासाठी त्यांना अभिवादन आणि अभिनंदन संपूर्ण देशभरातनं होत आहे। आज जो आनंदाचा दिवस आहे, निश्चित हा खरोखर भारतीयांसाठी सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे। आमचे जे जवान शहीद झाले, आमच्या जवानांची नेहमी कुर्बानी दिली जाते, पण आमच्या भारतामध्ये ज्या वेळेला हे जवान शहीद होतात त्यांच्या कुटुंबाचं काय, ज्या वेळेला त्यांची बायको विधवा होते, त्यांचं कुटुंब पूर्ण अनाथ होतं, त्या कुटुंबाचं पूर्ण काय, आणि भारतीय वायुसेनेने जो हा यांना उत्तर दिलेलं आहे, निश्चितपणे मी त्यांचं अभिनंदन करतो पूर्ण आमच्या घाटकोपर वासियांतर्फे की पाकिस्तानला याच्या पुढे जशास तसं उत्तर द्यायची हीच खरोखर वेळ होती आणि भारतीय वायुसेनेने ती त्यांना दाखवून दिलेलं आहे की भारत देश पण कुठे माघारी नाहीये। तुम्ही आमचे 40 मारले पण आम्ही तुमचे 200 मारले। पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले बुलडाणा जिल्ह्यातले सुपुत्र संजय राजपूत यांच्या गावी म्हणजे मलकापूरमध्ये मोठा जल्लोष करण्यात आला। आज भारतानं पाकिस्तानवर हल्ला करून खऱ्या अर्थानं शहीदांना खरी श्रद्धांजली वाहिली आहे। त्यामुळे मलकापुरामध्ये आज जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे। पुलवामा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर अवघ्या 12 दिवसांनी भारतानं पाकला करारा जवाब दिलाय। पाक व्याप्त काश्मीरमध्ये शिरत भारतीय वायुसेनेनं मोठी कारवाई केली आहे। याबाबत संपूर्ण देशभरात जल्लोष होतोय। कल्याणमध्ये शिवाजी चौकात शिवसैनिकांनी पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी करत फटाके फोडले आणि मिठाई वाटत भारतीय सैन्याचं अभिनंदन केलं। भारतीय वायुसेनेच्या आजच्या या कारवाईबद्दल भविष्यातल्या सैनिकांना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी प्रहार मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांसोबत बातचीत केली आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे। भारतीय सैन्याच्या आजच्या कारवाईबद्दल भविष्यामध्ये सैनिक बनणाऱ्या विद्यार्थ्यांना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी आपण प्रहार मिलिटरी स्कूलमध्ये आलेलो आहोत। प्रहार मिलिटरी स्कूलचे काही विद्यार्थी आपल्यासोबत। काय वाटतं तुला आज एकंदरीत जी कारवाई झाली पहाटेला, तुला जेव्हा कळलं ही कारवाई झाल्यानंतर तुझ्या मनामध्ये काय विचार आले? मला खूप आनंद झाला की आधी ज्या पाकिस्तानने जो आपल्या इंडियाला 40 जवानांना शहीद केलं ते आज इंडियाने पूर्ण बदला घेतला त्यांच्याकडनं। हा एक खूप चांगला एक्सपिरियन्स आला मला। सांग, कधी तू युद्धाबद्दल याच्या आधी ऐकलं होतं? कधी तुला पाहायची संधी मिळाली युद्ध? नेमकं त्या युद्धभूमीवर कशा प्रकारे लढलं जातं? नाही, हे मला मी फक्त पुस्तकांमध्ये वाचलं होतं, हे आज मला प्रत्यक्षात कळलं। काय प्रेरणा मिळते यातनं तुला? मला प्रेरणा मिळते की सैनिकांचं लाईफ खूपच हे असतं, कठीण असतं। माझं स्वप्न आहे की मी पण एक आर्म फोर्सेसमध्ये जाऊ। तू देखील एक भविष्यातला सैनिक असणार आहे। आजच्या या भारतीय सेनेच्या कारवाईबद्दल काय वाटतं तुला? काय प्रेरणा मिळते यातनं? खूपच आनंद होतोय कारण की याच्या आधी जो पुलवामा हल्ला झाला होता त्याच्यात आपले खूपसे सैनिक गेले होते, त्यांच्या बदल्यात आज खूप मोठा हल्ला झालाय। मला खूप आनंद होतो। तुला काय वाटतं? तू जेव्हा पहिल्यांदा तुला जेव्हा माहिती मिळाली की अशा प्रकारे भारतीय वायुसेनेने पाक काश्मीरमध्ये जाऊन हल्ला केला, तेव्हा काय वाटतं तुला?
खूप राग येत होता पाकिस्तानचा आणि बदला घ्यायची इच्छा होती. जेव्हा तू सैन्यामध्ये जाशील, जर का तुलाही अशी संधी मिळाली तर तू रेडी असशील त्यासाठी? हो, रेडी असेल. तुला जर का भविष्यामध्ये अशी संधी मिळाली तू देखील रेडी असशील? मग आज तुला खूप परिश्रम घ्यावा लागेल, भविष्यासाठी खूप तयारी करावी लागेल, अधिकारी बनायचं आहे, तर ती तयारी सुरू आहे का तुझी? हो आहे ना. काय करतो तू नेमकं, कशा प्रकारे तयारी सुरू आहे? म्हणजे भारताच्या आर्म्ड फोर्सेस बद्दल जे पुस्तकं आहेत ते मी वाचतो आणि TV वर पण पुष्कळ न्यूजमध्ये ऐकलं. तुला जर का संधी मिळाली अशा प्रकारे, तुला देखील एक भाग्य लाभलं अशा प्रकारच्या कारवाईमध्ये सहभागी होण्याचं, तर तुझी तयारी असेल? हो, मला खूप आनंद होईल त्यावेळेला की मी या पदावर आहे. कॅमेरामॅन दिनेश सातपुतेसह तुषार कोहणे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर. भारतीय वायुसेनेनं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर देशभर आनंद साजरा होतो आहे. कोल्हापुरातले हॉटेल व्यावसायिक सुधांशू नाईक यांनी सुद्धा वेगळ्या पद्धतीनं आनंद साजरा केला आहे. कोल्हापुरात सैन्य भरतीसाठी आलेल्या भावी सैनिकांना त्यांनी मोफत जेवण नाश्ता देऊन पाठबळ देण्याचा प्रयत्न केला. माझं नाव रवींद्र बोरसे, मी धुळ्याहून आलो आहे आणि आम्ही आतापर्यंत काही ठिकाणी गेलो आहे भरतीला आणि जेवणाचे, खाण्याचे, पिण्याचे वांदे असतात. इथं पाणी मिळत नाही, जेवायला मिळत नाही. आता यावर्षी कोल्हापूरला आलो आहे आम्ही इथं भरतीला, तर इथं पण जेवणाची काही एवढी सोय नाही होती. इकडे तिकडे फिरत होतो आम्ही. मग ते आम्हाला बोलले की बाबा आम्ही इथं फ्री जेवण देतो आहे. इथं आलो आम्ही, मग जेवण वगैरे दिलं त्यांनी. त्यांचा लाख लाख आभार मानतो आम्ही. आणि ते पण देशासाठी आणि सैनिकांसाठी, मुलांसाठी काहीतरी फ्रीमध्ये सुविधा करताय. त्यांना जे योग्य वाटतंय ते त्यांना आणि त्यांच्या मुलाबाळांना लाख लाख शुभेच्छा आमच्याकडनं. त्यांची चांगली प्रगती हो. ॲक्च्युली आज आमच्या खमंगला 1 वर्ष पूर्ण झालं, तर आम्हाला काहीतरी सेलिब्रेट करायचं होतं आणि योगायोगानं कालपासून ही मुलं यायला लागली. पटकन पहिल्यांदा कळलं नाही की एवढी मुलं कुठली आलीत, कुठून एवढी अशी झुंडच्या झुंड आतमध्ये येते. कुठून आलात तुम्ही? तर एक सांगते गुजरातहून आलं, राजस्थानहून आलो, धुळ्याहून आलो. म्हटलं काय आहे? तर आर्मी भरतीसाठी आलो आहे. इतकं छान वाटलं, कारण डोक्यात अजूनही परवाचा हल्ला घुमतोच आहे. म्हटलं एवढं हे असताना ही मुलं आज भरती व्हायसाठी आली, ह्यांच्या धाडसाला का आपण सलाम केला पाहिजे. एवढ्यात मिस्टर म्हणाले, असं वाटतंय ना, माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे की या मुलांना आपण जेवण देऊया. बहुत रैलियों में जाता है, लेकिन जब किस्मत होती है उसमें लग पाते हैं, लेकिन जहाँ यहाँ आए तो हमारी बहुत सुविधा मिल रही है. आप लोगों सभी का प्यार मिल रहा है और हम दिल से आपका शुक्रिया करना चाहते हैं. थैंक यू वेरी मच. और आप जैसे लोग सभी जगह हो तो बहुत अच्छा हो. और हमारे को यहाँ कोई भी ऐसे फालतू की व्यवस्था नहीं लगी, बहुत अच्छी व्यवस्था है और सब लोग अपना काम करते हैं, अपने ध्यान रखते हैं. सभी लोग आपस में हमारा ध्यान रखते हैं सभी. और वहाँ जब स्टेडियम के आसपास में थे, वहाँ भी रात को फ्री में खाना खिलाया था और बहुत अच्छे लोग हैं यहाँ के सब. पुण्यामध्ये भाजपानं जल्लोष केला आहे. अलका टॉकीज चौकामध्ये भाजपानं कारवाईच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली आहे. भारतीय वायुसेनेनं केलेल्या हल्ल्याबद्दल देशभरातनं आनंद व्यक्त केला जातो आहे. या कारवाईबद्दल अमरावतीत आमदार रवी राणा यांनी भारतीय वायुसेनेचं अभिनंदन केलं आहे. तसंच रवी राणा यांनी अमरावती इथल्या राजकमल चौकात फटाके फोडून एकच जल्लोषही केला. पुलवामा हल्ल्याचा बदला आज भारतानं एअर स्ट्राईक करून घेतला आणि त्याचा आनंद संपूर्ण देशभरात व्यक्त केला जातो आहे. नागपूरमध्ये काही महिलांनी फुगडी घालत आपला आनंद व्यक्त केला आहे. वन मिनिट वन न्यूज मध्ये वेळ झाली एका ब्रेकची. पाहत रहा जय महाराष्ट्र.
ब्रेकनंतर 1 मिनिट 1 न्यूज मध्ये इतर महत्त्वाच्या घडामोडींचाही आढावा घेऊया। राज्याचं हंगामी बजेट उद्या सादर केलं जाणार आहे। अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी बजेटवर आज अखेरचा हात फिरवलाय। या अर्थसंकल्पामध्ये राज्यातील शेतकरी केंद्रस्थानी असेल, सर्वसामान्य नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून हे बजेट तयार केलेलं आहे असं अर्थमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। उद्या 4 महिन्यांच्या खर्चाचं लेखानुदान सादर केलं जाणार असून राज्याच्या प्रगतीचा वेग वाढवणाऱ्या आर्थिक तरतुदी असतील असं मत यावेळेला सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलंय। साधारणतः उद्या 4 महिन्याच्या खर्चासाठी आपण लेखानुदान सादर करतोय। आपला मुख्य अर्थसंकल्प ज्यामध्ये जनहिताच्या घोषणा असतील, दीनदुर्बल शोषित पीडिताचा आवाज ज्यामध्ये आपण बुलंद करू, जो अर्थसंकल्पात प्रतिबिंबित होईल। पुढचा अर्थसंकल्प हा गरीब, शेतकरी, महिला आणि तरुण यांच्याकडे आपला पुढचा अर्थसंकल्प आपण सादर करणार आहोत। लेखानुदानमध्ये साधारणतः 4 महिन्याच्या खर्चाला आपण मान्यता देतोय आणि या माध्यमातून राज्याची गेल्या 4.5 वर्षामध्ये जो प्रगतीचा वेग आहे तो वेग तसाच कायम राहावा, नव्हे त्यापेक्षा गती वाढावी, या दृष्टिकोनातून आर्थिक तरतुदी उद्याच्या लेखानुदानाला आम्ही करणार आहोत। पुण्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेलं मूकबधीर आणि कर्णबधिरांचं आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे। हे आंदोलन गेल्या 2 दिवसांपासून सुरू होतं। या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जमुळे सरकारवर टीकाही झाली होती। यानंतर या आंदोलकांच्या काही प्रमुख मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये राज्यात 5 उच्च माध्यमिक महाविद्यालये तयार करण्यात येतील, सामान्य शाळांमध्ये सांकेतिक भाषा तज्ज्ञ नेमण्यात येतील, त्यांना वाहन चालक परवाना देण्यात येईल या मागण्यांचा समावेश आहे। अन्य मागण्यांची पूर्तता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेऊन केली जाईल। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये रक्कम सरकारनं भरल्याचं जाहीर केलं। मात्र ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही जमा झालेली नाही। अजूनही गावागावांमधून फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरूच आहे। गुहागरमधल्या काहींनी फॉर्म भरलेत, मात्र त्यांच्या खात्यात रोख रक्कम काही सरकारकडनं आलेली नाही। आणि या सगळ्या बातम्यांनंतर 1 मिनिट 1 न्यूज मध्ये आपण इथंच थांबूया। पाहत रहा जय महाराष्ट्र।